गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिले सौरभ गोलंदाजी मार्कवरती आहे. एक मोठा गोलंदाज आहे. हार्ड गोलंदाज, सुरेख पद्धतीची गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. गतिमान चेंडू टाकण्याची कॅपॅसिटी देखील त्याच्याकडे आहे. समोर जर पाहिलं राईट हँड बॅटर विकास सुरोसे ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. तिथे फुलटॉस स्वरूपाचा लो फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. परंतु यावेळी जर आपण पाहिलं तिथे नक्कीच आपण पाहिलं तिथे सौरभ गोलंदाजी मार्क होते. सौरभने फुलटॉस स्वरूपाचा चेंडू टाकलेला होता पण तो चेंडू गती कमी होती त्या चेंडूला. विकासला वाटलं की चेंडू स्पीड मध्ये येईल, बॅट अगोदर गेली आणि त्याच्यानंतर चेंडू आला. रिव्ह्यू घेतलेला आहे इथे, हाईटचा रिव्ह्यू घेतलेला आहे. जाऊया तिसऱ्या पंचांकडे. तिसरे पंच आपल्याला अभिसर आहेत, तिथे कळवतील आपल्याला या चेंडूवरती काय घडलंय काय बिघडलंय. चला चेक करूयात आपण. तिसरे पंच आहेत आपल्या बरोबरीत. खाली सुरज सर बघा बरं तुम्ही काय ते निशाण. चला फेर डिलिव्हरी आहे तिथे. तिसऱ्या पंचाने कळवलंय फेर डिलिव्हरी मध्ये पुढे पाहायला मिळेल. सुरेख पद्धतीचा चेंडू तिथे नक्कीच मैदानावरती गोलंदाजाच्या माध्यमातून सौरभच्या माध्यमातून टाकला गेला. सुरेख पद्धतीची गोलंदाजी साकारतोय मैदानावरती सौरभ. सौरभ देखील एक मोठा गोलंदाज राहिलेला हार्ड हिटर गोलंदाज. पुढील चेंडू इथे देखील कट करण्याचा प्रयत्न होता. इथे कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळला जाईल. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. आपण पाहिलं ना की चौकार देखील वसूल केलेला आहे. आपण पाहिलं सुरेख पद्धतीचा फटका देखील विशाल मोरेच्या बॅटमधून. विशाल मोरे हा खेळाडू आपण पाहतो लेदर क्रिकेट देखील खेळले जातो आणि हा जर फटका पाहिला लेदर क्रिकेटचा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. इथे देखील यावेळेस आपण पाहतो कव्हर मध्ये खेळला जाईल. क्लासिक फटका आहे तिथे. आउटफील्ड आपण पाहतो नक्कीच तिथे तेज मैदानात पुढे पाहायला मिळेल. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे विशाल मोरेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. कव्हर मध्ये खेळला जातो कारण की विशाल हा फलंदाज आहे. चौफेर फटकेबाजी खेळण्याची कॅपॅसिटी आहे. आपण पाहिलं राईट हँड बॅटर काही फलंदाज असे असतात की विरुद्ध दिशेने फटके सजवत ऑफसाईडच्या दिशेने टाकल्याच्या नंतर. परंतु विशाल असा फलंदाज आहे ऑफसाईडच्या दिशेने जरी चेंडू टाकला तरी तो सरळ बॅटने खेळला जातो. सुरेख पद्धतीची बॅटिंग विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 2 फटके त्याने सजवलेले आहेत. 8 धावा देखील आपण पाहतो ना की 2 चेंडूवरती त्याने वसूल केलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सौरभ आहे. थोडंसं कमबॅक सौरभला करणं महत्वाचं असणार आहे. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. उंची आहे, दूरी मिळेल का. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार आणि धावा मिळतील 6. षटकार. यावेळेस देखील आपण पाहिलं षटकार वसूल केलेला आहे. सौरभला इथून पुढे जर पाहिलं प्रत्येक चेंडू विचार करून टाकावा लागेल कारण की विशाल मोरे हे वादळ आहे. त्या वादळाला थांबवायचं म्हणलं तर चांगल्या पद्धतीचे चेंडू टाकणं महत्वाचं असणार आहे. तो प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार भाषा बोलणारा हा फलंदाज आहे. त्याला रोखणं महत्वाचं असणार आहे कारण की आपण जर पाहिलं तळेगाव टीमने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकलेला होता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला होता. परंतु इथे नक्की तो निर्णय यशस्वी होईल का हे देखील महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला गोलंदाजी सुरेख पद्धतीची करावी लागेल. कमीत कमी धावामध्ये आपण पाहतो पारगाव टीमला रोखणं महत्वाचं असणार आहे आणि त्यासाठी विशाल मोरेची विकेट महत्वाची असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय सौरभ असेल. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल केलाय. 2 क्षेत्ररक्षक धावताना पाहायला मिळेल. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. यावेळेस देखील चौकार खेळलाय. आपण पाहिलं सुरुवातीच्या काही चेंडूवरती नक्कीच सलग 2 चौकार तिथे खेळला. त्यानंतर षटकार खेळला आणि पुन्हा एकदा चौकार. म्हणजे 4 चेंडूवरती आपण पाहिलं भरपूर धावा शेवटच्या 4 चेंडूवरती वसूल करताना विशाल मोरे पाहायला मिळाला.
पहिलं षटक देखील मैदानावरती संपलेला आहे. धावफलक देखील जाऊन पोहोचलेला आहे. 21 धावा, 21 रन, 21 धावा मैदानावरती बनवलेली. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं, मयूर भुजबळ गोलंदाजी मार्कवरती असेल. मयूरला इथे काहीतरी करामत करावं लागेल, चमत्कार करावा लागेल. कारण की तुम्ही जर पाहिलं, एका बाजूने विशाल आहे जो फलंदाज सातत्याने चौकार षटकार खेळतो, दुसऱ्या बाजूला नक्कीच विकास आहे जो फलंदाज शांत संयमी खेळतो. परंतु विकासला देखील तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही, कारण की थोडा वेळ मैदानावरती जर सेट झाला तर त्याच्या बॅटमधून देखील स्विच हिट फटके पाहायला मिळतात. पुल शॉट देखील तो खेळतो. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस फ्लिक केलाय, चेंडूला फिरवलाय, बाहेर पाठवलाय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. फुलटा स्वरूपाचा चेंडू होता, परफेक्ट मिडल केला आणि नक्की 4 धावा देखील वसूल केले. दोन्ही बाजूने अटॅकिंग क्रिकेट खेळले जाते. दोन्ही फलंदाजाने ठरवलंय धावफलक खूप मोठा बनवायचा, परंतु गोलंदाजाला देखील सुरेख पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, महत्वाची विकेट घ्यावी लागेल. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलाय, प्रयत्न केलाय तिथे बाउंड्री लाईन वरती, पण नक्कीच आपण या चेंडूवरती तोपर्यंत नक्कीच मैदानावरती 1 धाव कंप्लीट केलेली आहे. सुरेख सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षक मैदानावरती पाहायला मिळालं. उंच उडी मारली आणि त्यानंतर चेंडू अडवला. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे नक्कीच आपल्या टीमसाठी 5 धावा वाचवलेले आहेत. नक्की दोन्ही पंच विचार करतील आणि त्यानंतर डिसिजन दिला जाईल, कारण की कुठल्याही टीमवरती अन्याय होणार नाहीये. नक्कीच याची काळजी देखील पंच घेताना पाहायला मिळते. अनुभवी पंच आहेत. एका बाजूला आपण पाहतोय स्वप्नील सर आहेत, दुसऱ्या बाजूला देखील आपण अक्षय सर पाहायला मिळतील. नक्कीच तिथे आपण पाहतोय नक्कीच मैदानावरती 1 धाव तिथे प्राप्त झालेली आहे. सुरेख पद्धतीचा चेंडू देखील तिथे अडवलेला आहे. गोलंदाजी मार्क होते पुरेशी एकदा गोलंदाज इथे देखील यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. इथे देखील क्लासिक फटका सजवलाय पॉइंट रिजन मध्ये. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. विशालच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार, 4 धावा. विशालला तुम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही मित्रांनो, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी बॅटिंग करायची विशालला माहिती. ज्या पद्धतीने चेंडू टाकले जातात तशा पद्धतीने बॅटिंग केली जाते. आतापर्यंत चौफेर फटकेबाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस फटका फसलाय. यावेळेस विशालला वाटलं तिथे जागा बनवलेली होती, परंतु फ्लॅट पद्धतीचा फटका सजवला. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता तिथे आणि झेल टिपला आणि पहिला धक्का देखील मैदानावरती. विशाल बॅक टू द पवेलियन, पहिला धक्का टीमला बसलेला आहे. नक्कीच आपण पाहिलं दोन्ही क्षेत्ररक्षक मधून चेंडू नक्कीच तिथे बाहेर पाठवायचं होतं, परंतु त्यामध्ये नक्कीच अपयश आलं आणि पहिला धक्का देखील मैदानावरती. परंतु विशालने त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. जी सुरुवात टीमला गरज होती, ज्या सुरुवातीची हार्ड हिटिंग बॅटिंग करायची होती आणि ती सुरुवात देखील विशालच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि धावफलक देखील मैदानावरती आपण जर पाहिलं आतापर्यंत टीमने 30 धावा बनवली. थोडासा नक्कीच प्रेशर थोडासा क्रिएट होताना पाहायला मिळेल, कारण की इथे जर पाहिलं इथून पुढे मयूरला नक्कीच सुरेख पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. न्यू बॅटर ते मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. क्षितिज दिवेकर मैदानावरती दाखल झालाय. क्षितिज दिवेकर देखील आपण पाहिलं एक मोठा फलंदाज राहिलेला आहे. सातत्याने आपण पाहतोय की कधी त्याला ओपनिंगला पाहिलं, कधी 1 डाऊनला पाहिलं, कधी 2 डाऊनला पाहिलं, कधी मिडल ऑर्डर मध्ये देखील आपण त्याला फलंदाजी करताना पाहिलं. कारण हा फलंदाज बॅटिंगच्या माध्यमातून जर पाहिलं कुठल्याही लाईनवरती तो बॅटिंग करू शकतो. ती क्षमता त्याच्याकडे आहे. ज्या पद्धतीने टीमला गरज आहे तशा पद्धतीची बॅटिंगची क्षमता क्षितिज दिवेकरकडे आहे. लेफ्ट हँड बॅटर आहे. गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा मयूर सज्ज असतील. यावेळी देखील आपण पाहतोय हलक्यातनं समोर खेळण्याचा फटका होता. क्षेत्ररक्षक तिथे उभा करून ठेवलेला होता. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षक मिड ऑफ रिजन मध्ये पाहायला मिळालं आणि कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. सुरेख पद्धतीची गोलंदाजी देखील आता मैदानावरती साकारताना मयूर पाहायला मिळालं. 2 चेंडू सुरेख पद्धतीचे टाक. अगोदर देखील फलंदाज बाद केला, त्यानंतर दुसरा चेंडू देखील चांगल्या पद्धतीचा टाकला. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस जमिनी समांतर खेळलेला फटका स्ट्रेट बॅट शॉट होता. इथे नक्कीच वाईडिश मिड विकेट मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावलेले आहेत. 1 धाव घेतली. दुहेरीचा देखील तिथे प्रयत्न केला जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का विकास तयार आहे, परंतु तिथे नक्कीच क्षितिज दिवेकरने नकार दिला आणि 2 धावा देखील मैदानावरती तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. आणि 2 धावीच्या बरोबरीत आपण पाहिले षटक देखील दुसरं संपलंय. धावफलक देखील जाऊन पोहोचलेला आहे मैदानावरती. 32 धावा ऑन दी बोर्ड. 32 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये पारगाव टीमने बनवलेले आहेत. क्षितिज दिवेकर देखील आपण पाहतो एक मैदानावरती फलंदाजी करताना. दुसऱ्या बाजूला विकास सुरवसे आहे. तळेगाव टीमला देखील एक महत्वाचं षटक असणार आहे, निर्णायक षटक असणार आहे. तिसरं 32 धावा मैदानावरती आतापर्यंत पारगाव टीमने बनवलेल्या आहेत.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत. गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवरती असेल. अक्षयच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती अक्षय कॅंग गोलंदाजी मार्कवरती असेल. तिसरं षटक अक्षय घेऊन आलाय आणि अक्षयला इथून पुढे या षटकामध्ये एक महत्वाची गोलंदाजी करावी लागेल. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तळेगाव टीमने भरपूर धावा खर्च केलेले आहेत, जास्त धावा खर्च केलेत. त्या धावा रोखण्यासाठी अक्षय आलाय मैदानावरती. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल तिथे आणि टिपला जाईल झेल आणि फलंदाज देखील विकास सुरवसे स्वस्तात परतलाय. विकास सुरवसे तिथे बाद झालाय. विकासला मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं आणि तिथे नक्कीच विकास सुरवसे बाद झालाय. संघ थोडासा बॅकफुटला मैदानावरती पारगाव टीम पाहायला मिळाली. कारण की अक्षयला माहिती होतं विकास सुरवसेची विकेट महत्वाची होती. पायांवरती चेंडू टाकलेला होता. तिथे आपण पाहिलं विकासने फ्लिक करण्याच्या प्रयत्नामध्ये मी स्ट्रोक पाहायला मिळाला आणि सुंदर पद्धतीचा झेल टिपला आणि दुसरा धक्का देखील पारगाव टीमला बसलेला आहे. न्यू बॅटर मैदानावरती संघाचा नेता कर्णधार जितेन शेळके सरांना आपण पाहूयात. ज्या खेळाडू आपण पाहतोय नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये फोर व्हीलर गाडी देखील आपण पाहतोय नक्कीच जिंकलेली आहे. तो फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे. मॅन ऑफ द सिरीज तिथे आपण पाहतो नक्कीच जितेन शेळके ठरलेले होते. नॅनो कार देखील जिंकलेला हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय आणि ज्यावेळेस टीमला गरज असते त्यावेळेस हा फलंदाज मैदानावरती दाखल होतो. महेंद्रसिंग धोनी सारखी बॅटिंग करणारा हा फलंदाज आहे. पाहू इथे कशा पद्धतीची बॅटिंग करेल. कारण मैदानावरती नुसतं थांबायचं नाही तर धावा देखील बनवायचे. आपण पाहिलं नक्कीच शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. 5 षटकांची लढत असते. त्यामध्ये मोठी बॅटिंग, कमी चेंडूमध्ये जास्त धावा बनवावं लागतात. इथे देखील जास्त शफल स्विंग अँड मिसची कहाणी होती. इथे बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. तिथे सुरेख पद्धतीची गोलंदाजी अक्षय कॅंगच्या माध्यमातून पुढे पाहायला मिळाली. अक्षय आपण पाहतो नॅचरल स्विंग आहे, त्याच्याकडे ॲक्शन देखील सुरेख पद्धतीची आहे. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. सुरेख पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत अक्षयने साकारलेली आहे. धावा नक्कीच रोखण्याची जबाबदारी होती, ती जबाबदारी आतापर्यंत स्वीकारलेली आहे आणि पार पाडताना देखील तो पाहायला मिळाला. समोर जर पाहिलं फलंदाज इथे जितेन इथे देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं. नक्कीच स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू खेळला जाईल. एक धाव देखील मदती तिथे कंप्लीट झालेली आहे. एक धावीच्या बरोबर तिथे स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहिलं. नक्कीच तिथे लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतो. लेफ्ट हँड बॅटरसाठी देखील वातावरण तशा पद्धतीचं आहे. कारण की गोलंदाज देखील लेफ्ट हँड टप्पा पडल्याच्या नंतर अंगावरती चेंडू येते आणि त्याचा फायदा देखील क्षितिज दिवेकर उठवेल काय देखील महत्वाचा असणार आहे. कारण की ज्यावेळेस बॅटर राईटी असतो त्यावेळेस लेफ्ट हँडरला त्याचा फायदा होत असतो, परंतु ज्यावेळेस लेफ्टी बॅटर समोर येतो त्यावेळेस त्याला नक्कीच अडचणी निर्माण होत असतात. परंतु त्यासाठी अक्षयला अचूक लेंथ लाईनवरती टप्पा टाकावा लागेल. परंतु समोर जर पाहिलं तर नक्कीच तिथे क्षितिज दिवेकर असणार आहे. फलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. तिथे आपण जर पाहिलं 4 क्षेत्ररक्षक नक्कीच लेग साईडने दिशेने उभे करून ठेवलेले आहेत. एक क्षेत्ररक्षक फक्त आपण पाहतोय नक्कीच ऑफ साईडच्या दिशेने उभा करून ठेवला. जाळं रचलेले पुढील चेंडू इथे देखील यावेळेस उंची होती. या चेंडूला टप्पा पडल्याच्या नंतर आपण पाहतो जास्त उंची 1 बाउन्स देखील आपण पाहतो तिथे स्क्वेअर लेग पंचांनी घोषित केलाय आणि अशाच पद्धतीचा जर चेंडू पुढे टाकला जाईल तर कदाचित मला वाटतं नक्कीच नो बॉल देखील तिथे पंचांच्या माध्यमातून घोषित केला जाईल. याची काळजी देखील अक्षयला घेणं महत्वाचं असणार आहे. कारण अक्षय हा हुशार गोलंदाज, चतुर गोलंदाज. या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली 4 चेंडूमध्ये. गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा अक्षय. समोर क्षितिज दिवेकर आहे. शफल झाला इथे. यावेळेस देखील पुढ्यामध्ये चेंडू आहे, त्याला फिरवलाय. फटक्यात फटका फसला. इथे पॉवर हिटिंग थोडीशी कमी पाहायला मिळाली. टायमिंग केलेलं होतं परफेक्ट, परंतु पॉवर कमी पाहायला मिळाली. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला होता. मी म्हणलं होतं जाळं रचलेलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये एक मोठा मासा देखील आपल्याला पाहायला मिळाला. आऊट झाला तिथे नक्कीच माझ्यावरती क्षितिज दिवेकर. महत्वाचे फलंदाज देखील माझ्यावरती विकेट आपल्याला पाहायला मिळाले. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले. त्यामध्ये आपण पाहिलं विशाल मोरे प्रथमतः बाद झाला, त्याच्यानंतर विकास सुरोसे बाद झाला आणि आता आपण पाहतो क्षितिज दिवेकर देखील बाद झालेले. परंतु बॅटिंग लाईनअप पारगाव टीमची बॅटिंग लाईनअप मोठी आहे. एक वादळ मैदानाच्या बाहेर जातं, तोच दुसरं वादळ मैदानावरती दाखल होतं. आपण पाहतो नक्कीच मैदानावरती यश शिंदे मैदानावरती दाखल झालेला आहे. हा फलंदाज देखील हार्ड हिटर राहिलेला आहे. आपण पाहिलं नक्कीच लो ऑर्डरमध्ये फलंदाजी करत असतो. ज्यावेळेस टीमला गरज असते कमी चेंडूमध्ये जास्त धावा बनवायच्या असतो त्यावेळेस हा फलंदाज दाखल होतो आणि ती स्ट्रेंथ देखील त्याच्याकडे आहे. मोठे फटके मारण्यामध्ये तो सक्षम असतो आणि कर्णधाराचा देखील त्याच्यावरती खूप मोठा विश्वास आहे आणि तो विश्वास देखील पात्र ठरेल का देखील महत्त्वाचा असणार आहे. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं धावा टीमने बनवलेले आहेत 33 धावा. जिथे विशाल मोरे बाद झाला तिथून पुढे तळेगाव हा संघ कमबॅक करताना पाहायला मिळाला.
गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अक्षय असेल, समोर स्ट्राईकला आपण यशला पाहूयात, राईट हँड बॅटर पुढे. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला, पंच करताना पाहायला मिळाला, परंतु शेवटचा चेंडू तिथे नक्कीच या चेंडूवरती देखील कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. शेवटचा चेंडू होता तिथे निर्धाव खेळलेला आहे. कारण की यशला माहिती आहे स्वतःची विकेट किती महत्वाची आहे. इथून पुढे देखील 12 चेंडू आहेत. कारण की चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे मोठ्या खेळाडूचं नक्कीच असतं. तिथे मोठ्या खेळाडूकडे ती क्षमता असते आणि ती क्षमता देखील मध्यवर्ती दाखवताना आपण पाहतो यश पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं पप्पूराज आहे. धावफलक जर पाहिलं मैदानावरती बनवलेला आहे 33 धावा. पृथ्वीराज, यस आपण पाहतोय पृथ्वीराज मैदानावरती दाखल झालेला आहे. चौथं षटक मैदानावरती घेऊन आलं. पाठीमागचं षटक जर पाहिलं अक्षयचं सुरेख पद्धतीचं षटक राहिलं. अक्षयने महत्वाचे 2 फलंदाज तिथे बाद केले आणि फक्त 1 धाव तिथे खर्च केली आणि तिथे सामना फिरवताना देखील तो पाहायला मिळाला. निर्णायक षटक होतं, महत्वाची भूमिका अक्षयने तिथे पार पाडली आणि तिथून पुढे गोलंदाजाला सांगितलं तुम्हाला देखील अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. सेकंड इनिंगमध्ये आपल्याला धावा चेस करायच्यात. परंतु मैदानावरती जर पाहिलं कर्णधार अजून देखील नॉट आउट आहे. जितेन सरांना आपण पुढे पाहूयात. दुसऱ्या बाजूला यश देखील आहे. पुढील चेंडू इथे देखील अकूट टप्प्याचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. टप्पा पडल्याच्या नंतर चेंडूने थोडंसं वळण गेलं. आउटस्विंग चेंडू पाहायला मिळाला. तिथे कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. सुरेख पद्धतीची गोलंदाजी देखील मैदानावरती टाकताना पृथ्वीराज पाहायला, थोडासा प्रेशर क्रिएट करताना पृथ्वीराज पाहायला मिळतो. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस सफल झालाय. बॅटवरती परफेक्ट मिडल केलाय. चेंडूला पाठवलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. शिवछत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. षटकार. यावेळेस आपण पाहिलं पुण्यामध्ये चेंडू टाकलेला होता. बॅट्समन जास्त शफल झालेला होता आणि तिथे परफेक्ट मिडल करून 6 धावा देखील जितेनने वसूल केलेले आहेत. 6 धावाची बरोबरी. धावफलक देखील थोडासा पुढे सरकलाय. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 39 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 39 धावा टीमने बनवलेल्या आहेत. कारण की आपण जर पाहिलं या अगोदरचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला होता आणि तिथे आपण पाहिलं नक्कीच अंगावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल करून 6 धावा देखील वसूल केलेल्या आहेत जितेन. आणि कप्तानी पारी खेळताना फलंदाज पाहायला मिळतात. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील वैभव आपण पाहिलं नक्कीच कप्तानी पारी खेळताना पाहायला मिळाला. सामना देखील वैभवने जिंकून दिलेला होता पिंपळगावसाठी आणि इथे देखील पारगावचा संघ मैदानावरती आपण पाहतोय फर्स्ट इनिंगमध्ये फलंदाजी करताना पाहिलं होतं. परंतु गोलंदाज देखील आपण पाहतोय तिथे पृथ्वीराजला सुरेख पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील. कारण की सामना महत्त्वाचा नॉकआउटचा सामना आहे. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस आपण पाहिलं दिशा भरकटला आहे. खूपच दूरवरची चेंडू टाकलेला होता इथे उजव्या इष्टीच्या आणि इथे देखील वाईट चेंडू असेल. अवांतर धावेमध्ये देखील वाढ होताना पाहायला मिळेल. नक्कीच कर्णधाराने सांगितलंय वाईट गेला तरी चालेल परंतु 6 धावा देणं नाहीये मित्र. परंतु त्यासाठी नक्कीच आपण पाहतो अचूक लेंथ लाईनवरती पृथ्वीराजला गोलंदाजी करणं महत्वाचं असणार आहे. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला. वाईडिश मिड विकेटमध्ये चेंडू खेळला गेला. 1 धाव देखील ती कंप्लीट केलेली आहे. खोदून काढलेला हा फटका होता आणि त्यावरती सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या बरोबर इथे स्ट्राईकवरती फलंदाज हार्ड हिटर फलंदाज यश शिंदे आपण पुढे पाहूयात. परंतु इथे देखील मोठं आव्हान गोलंदाजासाठी असणार आहे पृथ्वीराजसाठी. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस सुरेख पद्धतीचा चेंडू टाकलेला होता. गुडलेट स्पॉटवरती चेंडू पाहायला मिळाला. आपण पाहिलं या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. अशाच पद्धतीची गोलंदाजी देखील पृथ्वीराजला करणं महत्वाचं असणार आहे. कारण आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं भरपूर धावा मैदानावरती खर्च केलेल्या टीमनं, तळेगाव टीमने धावा खर्च केली. धावा रोखण्याची जबाबदारी नक्कीच घेऊन सुरेख पद्धतीची गोलंदाजी पृथ्वीराज साकारताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस समोर खेळायला फटका. फटक्यामध्ये पॉवर हिटिंग थोडीशी कमी पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक धावताना पाहायला मिळाले. तिथे नक्कीच आपण पाहिलं लॉंग ऑफ रिजनचा क्षेत्ररक्षक धावलेला होता आणि जोपर्यंत चेंडू फील्ड केला तोपर्यंत सिंगल देखील मैदानावरती प्राप्त झाली. सिंगलच्या बरोबरी धावफलक देखील जाऊन पोहोचलेला आहे मैदानावरती. 42 धावा 42 रन्स बनवलेले आहेत. चौथ्या षटकातील उर्वरित काही चेंडूंचा खेळ पुढे शिल्लक आहे. पुढील चेंडू इथे देखील जास्त शफल मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. जितेनच्या बॅटमधून शानदार षटकार. कारण की आपण जर पाहिलं पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता तिथे जितेन शेळकेच्या तुम्ही पुढे चेंडू टाकू शकत नाही. अशाच पद्धतीचे जर चेंडू टाकत राहिला. चला चेंडू टाका. दुसरा चेंडू टाका.
धावफलक जर पहिला 48 धावा इथे मैदानावरती बनवलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती षटकार देखील वसूल केला आणि 48 धावा इथे मैदानावरती पारगाव या संघाने बनवलेले. आतापर्यंत एक सन्मानजनक धावफलक टीमने उभा करून ठेवला आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अक्षयला गोलंदाजी मार्कवरती पाहू. ज्या गोलंदाजाने फक्त एक धाव खर्च केली ती तिसऱ्या षटकामध्ये तिथे धावा रोखण्याचं काम अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तो गोलंदाज शेवटचं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक दुसरं षटक असेल. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल तिथे टिपला जाईल झेल आणि चौथा फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळेल. तिथे यश बॅक टू द पवेलियन. यश देखील मैदानावरती बाद झालेला आहे. नक्कीच तिथे संघर्ष करत होता मैदानावरती यश, परंतु नक्कीच आपण पाहतो तिथे बाद मैदानावरती झालेला आहे. न्यू बॅटर मैदानावरती पुढे दाखल होताना पाहायला मिळेल. शौकत मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. शौकत देखील एक मोठा फलंदाज असेल. चांगल्या पद्धतीची बॅटिंगची क्षमता आहे त्याच्याकडे, परंतु इथून पुढे देखील शौकतला मोठे फटके खेळ. कारण आतापर्यंत जर पाहिलं पारगाव या संघाने 48 रन बनवलेले, 48 धावा बनवलेले, परंतु इथून पुढे मिनिमम एक 10 रन बनवणं महत्वाचं, 10 ते 15 रन बनवणं महत्वाचं असणार आहे. कारण तळेगाव टीम देखील एक मोठी टीम राहिलेली आहे. तळेगाव टीम देखील पारगाव टीम आपण पाहता एकमेकांच्या विरोधामध्ये कित्येक वेळा खेळलेले आहेत, कित्येक वेळा एकमेकांना नक्कीच पराभूत केलेला आहे. त्यामुळे एकमेकांचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट टीमला माहिती आहे. त्यामुळे पारगाव टीमला देखील एक मोठा धावफलक उभा करणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामध्ये जर तळेगाव टीमचा पाहिलं, अक्षय देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे, लेफ्ट हँड बॅटर आहे. तो फलंदाज गोलंदाजी करताना नक्कीच आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस क्रॉस बॅटेड शॉट होता. तिथे आपण पाहतो मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला जाईल. एक धाव मैदानावरती कंप्लीट करताना पाहायला मिळेल. अक्षयने या षटकामध्ये आतापर्यंत सुरेख पद्धतीची कामगिरी सांगा. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील एक धाव घेतली. परंतु इथून पुढे मोठं बॅटल असणार आहे. एका बाजूला कॅप्टन तिथे मैदानावरती जितेन पाहायला मिळेल, जो फलंदाज सातत्याने षटकार खेळतोय. पुढील चेंडू जास्त सफल, परंतु यावेळेस फटका खेळू दिलेला नाही. सुरेख पद्धतीचा चेंडू टाकलेला होता. कारण की पाठीमागच्या षटकामध्ये जर पाहिलं तिथे पृथ्वीराजवरती अक्षयवरती पृथ्वीराजवरती आक्रमण चढवलेलं होतं आणि त्यानंतर यावेळेस नक्कीच अक्षय सुरेख पद्धतीची गोलंदाजी देखील मैदानावरती साकारताना पुढे पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस समोर खेळलेला फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक नक्की थोडासा चेंडूवरती धावलेला होता. दुहेरी धावेचा प्रयत्न, धावाची संधी उपलब्ध आहे, परंतु तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न स्ट्राईक एंडवरती, परंतु तोपर्यंत 2 धावा घेतल्या. कदाचित मला वाटते नॉन स्ट्राईक एंडवरती फेके आले असते तर कदाचित फलंदाज बाद झाला असता, परंतु तिथे उशीर झाला आणि तोपर्यंत 2 धावा देखील मैदानावरती कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या बरोबरी धावफलक देखील टीम 51 धावा, 50 देखील कंप्लीट केलेले, 50 प्लस धावा मैदानावरती पुढे पाहायला मिळतील. अर्धशतक देखील मैदानावरती झळकावलेलं आहे टीमनं. परंतु इथे जर पाहिलं अक्षयने आतापर्यंत सुरेख पद्धतीची कामगिरी केली. फक्त 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला जाईल आणि चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. षटकार. आपण जर पाहिलं तिथे 3 स्टंप सोडलेली होती. ऑफ साईडच्या दिशेने जाऊन उभा राहिलेलं होतं जिथे, आणि मला वाटतं कदाचित अक्षय तिथे स्टंप हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये फुलटा स्वरूपाचा चेंडू टाकला आणि तिथे आपण पाहतो की नक्की 6 धावा देखील त्याने खर्च केल्या. धावफलक देखील जाऊन पोहोचलेल्या मैदानावरती 57 धावा. आतापर्यंत सुरेख पद्धतीचे चेंडू टाकले, परंतु इथे नक्की 6 धावा देखील त्याने खर्च केल्या. पुढला चेंडू टाकला जाईल. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस सफल, परंतु यावेळेस मिस्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगल घेतली. दुहेरीचा देखील प्रयत्न केला जाणार आहे. विकेट किपर तिथे धावला आणि धावाची संधी, फेकी खराब. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज देखील धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. कर्णधार बाद झाले. शेवटच्या चेंडू नक्कीच तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या चेंडूवरती धावा असतील 2. धावफलक मैदानावरती बनवले पारगाव टीमने 59 धावा. विजयाचं टार्गेट सेट केलेलं आहे मैदानावरती. आपण जर पाहिलं 60 धावा इथे विजयासाठी गरज असेल तळेगाव टीम.
संकेत सर पुढे गेले. चेतन चेतन सर केडगाव बोरी पारदीन कोण आहे? केडगाव पुढची मॅच कोण आहे? कडे ठाण का कडे ठाण आता अरे तुला सांगितलं चला आपण पुढील सामन्याचा देखील नाणेफेक संपन्न करणार आहोत. कडेठाण टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं बोरी पारदी संघ. चला दोन्ही टीमला विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला कडेठाण टीम आपला कर्णधार पाठवा आणि बोरी पारदी टीम आपला कर्णधार पाठवायचा आहे. ओमकार सर चला आपला कर्णधार पाठवा, नाणेफेक आपण संपन्न करूयात. पाणी घेऊन सुरज सर हो सुरज सर हो ह्यांना पाणी आणा संपले राव. ती गरम झालंय पाणी, गार पाणी आहे की आपल्याला तिथं खाली आणि पाणी ती गरम झालंय, गार पाणी येणार घेऊन. अहो ते जारच गरम ह्याच्यात म्हणल्यावर गरम होतं. ती नाही होती फक्त त्याचं वरचं झाकण उघडं केलं का तुम्ही ते मग गरम होणार. ते झाकण खालून पाणी घ्यायचं ते नाही की बाजूला राहू द्या. आधी सर कॅप घाला, मला गरम होते, मला डोकं तापत आहे. थंड पाणी पाच आणलं एकदम. एक पिक्चर बघितला का? तुझं भाऊ भाऊ असते ते एकाला हाणलं की दुसऱ्याला लागायचं. तसं आपण दोघं भाऊ भाऊ आहे. ते काय होतं तुम्हाला तापलं की ते मारत होतं. काहीतरी नको एवढा पाऊस राहू दे की काय त्यांचा टुर्नामेंट आहे आता येऊ दे सण आहे. चालतं मग किती वाजेपर्यंत आलं? तिसरा दिन आहे किती टीम आहे टोटल? आहे का? आहे का? आएंगे ना तो उधर आएंगे. ए चेतन कितना टाइम लगेगा टीम आने? आज क्या? आज है फिर आज 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 लास्ट दिन है. आज लेके आएंगे तो आज ही आओ लेके आओ. किधर की रही बोरी पारदी की टीम है ना, टीम है ना. उससे खेलो ना फिर. हाँ वो अभी टॉस होने वाला है आगे. वो देखो वो लोग आ गए. हाँ खेलने का तो लेके आओ टीम. ए संकेत टीम घेऊन येते टीमला ह्यांना चान्स द्या ना. एक टीम ह्यांची टीम आहे. आहे काय टीम? आज जीतना पड़ेगा. जे दिले का अभी राउंड पहले राउंड चालू आहे. नमस्कार मित्रांनो, जाऊया पुणे एकदा मैदानामध्ये. सिद्धेश्वर चषक 2026 दैदिप्यमान सोहळा आणि या सोहळ्यामधील अंतिम दिवस पाहायला मिळतो. एक महत्त्वाची लढत, मानाचा करंडक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये एक महत्त्वाची लढत आपल्याला भेटीस येताना पाहायला मिळते. पहिला डाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. तिथे नक्कीच आपण पाहिलं पारगाव या संघानं 59 धावांचा डोंगर उभा करून ठेवला आहे. आणि दुसऱ्या बाजूला तळेगाव संघ 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. एका बाजूला अक्षय एका बाजूला जर आपण पाहिलं तिथे अक्षय असेल नॉन स्ट्राईकवरती उभा. दुसऱ्या बाजूला मनोज डमरे ऑन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळते. राईट हँड बॅटर गोलंदाजी मार्कवरती क्षितिज देवेकर पाहायला मिळतोय. पहिलं षटक असेल पॉवर प्लेचं पहिलं षटक. मनोज ऑन स्ट्राईक
पहिला चेंडू पूल केलाय, क्षेत्ररक्षक तिथे उभा करून ठेवलाय, यश आणि झेल देखील मैदानावरती सुटला. खूप दूरवरतून धावायचं होतं आणि तोपर्यंत नक्कीच आपण पाहतो झेल सुटला. एक धाव देखील मैदानावरती कंप्लीट झाली. फलंदाज इथे मनोजला जीवदान दिले. झेल सुटला नक्कीच मैदानावरती पुढे पाहायला मिळाला. मनोजला देखील जीवदान भेटलेलं आहे. फलंदाजी मार्क होती. जर आपण पाहिलं स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहिला अक्षय पुढे बाय, ज्या आपण फलंदाजाने गोलंदाजी सुरेख पद्धतीची साकारली, 2 षटकं सुरेख पद्धतीची पाहायला मिळाली, तो खेळाडू मैदानावरती बॅटिंग एंडवरती आपल्याला पुढे पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क होती. पुढे एकदा आपण पाहतो क्षितिज दिवेकर. चला पुढील सामन्याचा नाणेफेक संपन्न होताना पाहायला मिळतो. एका बाजूला कडेठाण टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बोरी पारधी संघ. पुढील चेंडू टाकला जाईल इथे देखील आपण पाहतो नक्कीच वाईड यॉर्कर. तिथे बॅट्समन थोडासा शफल झालेला होता. वाईड यॉर्कर देखील मैदानावरती पुढे पाहायला मिळाला. सुरेख पद्धतीचा चेंडू देखील आपण क्षितिज दिवेकरच्या माध्यमातून नक्कीच मैदानावरती पाहिला. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करताना देखील अक्षय तिथे नक्कीच क्षितिज पाहायला मिळाला. टप्पा पडल्याच्या नंतर थोडंसं वळण घेतलेलं होतं तिथे आणि नक्कीच स्लोअर 1 तिथे मैदानावरती पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाहीये. सुरेख पद्धतीचं षटक मैदानावरती नक्कीच पाहायला मिळते क्षितिजच्या माध्यमातून. थोडीफार ती टीम आपला डिसिजन कळवायचं त्वरित. जाऊया पुणे शिकता मैदानामध्ये. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस कव्हर मध्ये खेळला जाईल. यश तिथे शिंदे बाय, नक्कीच यावेळेस सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुहेरी धावेचा प्रयत्न तिथे नाहीये. नक्कीच मनोजने तिथे नकार दिला. एक धाव देखील मध्ये कंप्लीट झाली. एक धावेच्या बरोबरी धावफलक देखील जाऊन पोहोचले. मध्ये 2 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तळेगाव टीमला मोठे फटके खेळणं महत्वाचं असणार. कारण धावफलक जर पाहिला 60 धावा तुम्हाला मैदानावरती बनवायचे, त्यासाठी मोठे फटके येणं महत्वाचं असणार आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चेंडू इथे देखील यावेळेस कट करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहतो. नक्कीच कव्हर मध्ये खेळला जाईल. शौकत तिथे उभा आहे. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत सिंगल. आपण पाहिलं जितेन शेळकेने क्षेत्ररक्षक सुरेख पद्धतीचं सजवलेलं. आतापर्यंत जर पाहिलं तिथे देखील आपण पाहतो नक्कीच मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सजवलेलं आहे. तिथे कव्हरमध्ये देखील ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी देखील क्षितिज दिवेकरच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस समोर खेळलेला फटका तिथे आपण पाहतो. श्रेयस तिथे उभा करून ठेवला आहे. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत सिंगल मैदानावरती पाहायला मिळाले. उत्कृष्ट प्रकारचं क्षेत्ररक्षक श्रेयसच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिलं षटक देखील मैदानावरती संपलेलं आहे. धावफलक देखील जाऊन पोहोचलेलं आहे. मैदानावरती 4 धावा विदाऊट लॉस. कुठल्याही प्रकारची विकेट न गमावता 4 धावा तळेगाव टीमने बनवलेल्या आहे. सुरेख पद्धतीचं षटक क्षितिज दिवेकरचं राहिलं आणि टीमला देखील कमबॅक करताना तो पाहायला मिळाला. इक्वेशन देखील आपण पाहणार आहोत. इथून पुढे 24 चेंडू शिल्लक असतील. इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. 56 धावा इथे इथून पुढे 24 चेंडू मध्ये 56 धावांची आवश्यकता असणार विजयासाठी. दोन्ही फलंदाज आतापर्यंत आपण जर पाहिलं मैदानावरती सेट झालेले आहेत. दोन्ही फलंदाज देखील पहिल्या षटकामध्ये चेंडू खेळलेले आहेत. परंतु इथून पुढे दोन्ही फलंदाजाला हार्ड हिटिंग फलंदाजी करावी लागेल. कारण की दुसरं षटक देखील पॉवर प्लेचं असणार आहे. तुम्हाला पुन्हा एकदा संधी आहे मोठे फटके खेळायचे दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस देखील आपण पाहतो नक्कीच यावेळेस क्रॉस लाईन इथे मैदानावरती गोलंदाजी टाकताना आपल्याला विकास सुरोसे पाहायला मिळाला. विकास सुरोसे आपण पाहतो नक्कीच मेडम पेसर गोलंदाज आहे. त्याच्याकडे सातत्याने व्हेरिएशन पाहायला मिळतं आणि व्हेरिएशनचा फायदा सातत्याने पाडगाव टीमला पाहायला मिळालेला आहे. परंतु इथे देखील हार्ड हिटर फलंदाज मैदानावरती अक्षय पुढे बाय. यावेळेस देखील आपण पाहिलं दिशा भरकटला. यावेळेस नक्कीच आपण पाहिलं अक्षय जागेवरती उभा होता आणि चेंडू नक्कीच आपल्याला पाहिलं तिथे नक्कीच उजवेष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता. तिथे वाईट चेंडू देखील मैदानावरती पाहायला मिळाला. अवांतर धावेमध्ये देखील वाढ होताना पाहायला मिळेल. धावफलक थोडासा पुढे सरकलाय. धावफलक देखील जाऊन पोहोचलेल्या मैदानात पुढे. यावेळेस देखील स्लो चेंडू तिथे टाकलेला होता. शेवटच्या क्षणाला चेंडू फटका सजवताना देखील आपण पाहिलं तिथे अक्षयने बॅट लावली शेवटच्या क्षणाला आणि एक धाव देखील मैदानात कंप्लीट केलेली आहे. म्हणजे विकास सुरू असेल आपण पाहिलं प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या स्वरूपाचा टाकला जातो. कधी चेंडू आपण पाहतो पेस टाकला जातो, कधी चेंडू स्लोअर वन पाहायला मिळतो. सातत्याने वेगवेगळ्या स्वरूपाचे चेंडू विकासच्या माध्यमातून टाकले जातात. बॅट्समनला देखील तिथे अथक परिश्रम करून बॅटिंग करावी लागते. यावेळी देखील स्विच करताना यावेळेस फटका तिथे नक्कीच बॅटवरती आलेला नाहीये. निर्धाव चेंडू. नक्कीच सातत्याने दोन्ही फलंदाज मैदानावरती संघर्ष करताना पाहायला मिळतात. आतापर्यंत कुठलाही फटका कॉन्फिडन्स घेऊन आतापर्यंत खेळलेले नाहीयेत. थोडासा प्रेशर मैदानावरती पाहायला मिळतं. कारण धावफलक देखील तशा पद्धतीचा आहे. 60 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. कॉन्फिडन्स घेऊन खेळावं लागेल, लढावं लागेल. पुढील चेंडू यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न परफेक्ट मिडल केलाय. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. यावेळेस आपण पाहिलं सुरेख पद्धतीचा फटका तिथे मनोजच्या बॅट मधून पाहायला मिळाला.
मनोजच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि 4 धावा देखील वसूल केले. या फटक्याने कॉन्फिडन्स थोडासा नक्कीच मनोजचा तिथे वाढलेला आहे आणि इथून पुढे देखील मनोजला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. जिंकायचं म्हणत तर प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागणार आहे, कारण की तुमच्या हातामध्ये विकेट्स 10 विकेट शिल्लक आहेत आणि बॅटिंग लाईनअप देखील 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहे विकासनं. 2 चेंडू नक्कीच पुढे शिल्लक असतील. गोलंदाजी मार्क होते पुढे एकदा विकास. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस आपण पाहतो नक्कीच अकूट टप्प्याचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला जाईल. यश तिथे चेंडूवरती आलाय आणि जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीत धावफलक देखील थोडासा पुढे सरकलाय. धावफलक जाऊन पोहोचलेले तो 11 रन. 11 धावा इथे मैदानावरती बनवले विदाऊट लॉस. कुठल्याही प्रकारची विकेट न गमवता रन बॉल मैदानावरती नक्की दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून बनवलेले जातात. पुढील चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू होता. परफेक्ट मिडल केला इथे. अक्षयच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. शानदार षटकार. अशाच पद्धतीची बॅटिंग इथून पुढे अक्षयला करावी लागेल. शेवटच्या चेंडूवरती आपण पहिले अकूट टप्प्याचा चेंडू टाकलेला होता. वेट आणि वॉचची भूमिका अक्षयची पाहायला मिळाली आणि त्यावरती त्याने 6 धावा देखील वसूल केलेल्या आहेत. 6 धावेच्या बरोबरीत धावफलक देखील सरकलाय पुढे. धावफलक जाऊन पोहोचलेले मैदानावरती 17 धावा. 17 धावा नक्कीच मैदानावरती पाहायला मिळालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या क्षितिजने सुरेख पद्धतीचं षटक टाकले होते. 4 धावा खर्च केले होते, परंतु या षटकामध्ये आपण पहिले सुरुवातीचे चेंडू नक्कीच विकासने चांगले टाकलेले होते, परंतु तिथून पुढे दोन्ही फलंदाजाने आक्रमक रूप धारण केलं. मनोज देखील एक चौकार खेळला, त्यानंतर अक्षय देखील एक षटकार खेळला. विजयाचं समीकरण देखील आपण पाहणार आहोत. 18 चेंडूमध्ये आपल्याला समीकरण पाहायला मिळेल 43 धावा. 18 चेंडूमध्ये 43 धावा बनवायचे मित्र. सामना अजून देखील संपलेला नाही. दोन्ही टीमकडे समान सामना आहे. त्यासाठी मनोज आणि अक्षयला लढावं लागणार आहे, कारण की नॉकआउटचा सामना आहे. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस हेलिकॉप्टर शॉट सजवण्याचा प्रयत्न. उजवेष्टीच्या दिशेने चेंडू टाकलेला होता, ते थोडासा वाईड चेंडू टाकला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू देखील मैदानावरती पुढे पाहायला मिळाला, कारण चेंडू थोडासा दूरवरती राहिला आणि बॅट नेक्स अलीकडच्या बाजूने फिरवली गेली. मनोजच्या माध्यमातून बॅटचा बॉलचा संपर्क तिथे परफेक्ट नाहीये. डॉट बॉल मैदानावरती पुढे पाहायला मिळाला. सुरेख पद्धतीची गोलंदाजी देखील क्षितिज दिवेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॅटिंगच्या माध्यमातून नक्कीच कॉन्ट्रीब्युशन त्याचं कमी पाहायला मिळालं, परंतु इथे गोलंदाजी आतापर्यंत सुरेख पद्धतीचे साकारलेले आहे. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस जमिनी समांतर खेळलेला फटका कव्हर मध्ये खेळला जाईल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे धावला आहे. एक धाव मैदानावरती कंप्लीट आहे. दुहेरीचा तिथे प्रयत्न नाही. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव देखील मैदानावरती कंप्लीट झालेली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तिथे क्षितिज दिवेकर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळाडूंना खेळू दिलेला नाहीये. 2 चेंडू टाकले, त्यामध्ये फक्त एक धाव तिथे खर्च केलेली आहे. परंतु समोर जर पाहिलं हा हिटर फलंदाज अक्षय आहे. अक्षयला इथून पुढे मोठे फटके खेळणं महत्वाचं असणार आहे. प्रत्येक चेंडूवरती फटके खेळणं महत्वाचं, कारण धावफलक खूप मोठा आहे. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो नक्कीच लॉगऑन रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलाय तिथे. तोपर्यंत मध्ये सिंगल पाहायला मिळाला. आणि हा चेंडू जर आपण पाहिला थोडासा गती परिवर्तन पाहायला मिळाला. कमी स्पीड होतं त्या चेंडूवरती. फटका देखील परफेक्ट मिळत झालेला नव्हता. थोडासा मिस्ट्रोक पाहायला मिळाला. 1 बाउंड चेंडू देखील फील्ड करून एक धाव मैदानावरती कंप्लीट होताना पाहायला मिळाली. ऑन स्ट्राईकला फलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज असेल मैदानावरती मनोज ढमढरे. पुढील चेंडू इथे देखील जास्त शेफल शॉट बनवलेला आहे आणि चेंडू देखील आपण पाहतो फाईन लेग क्षेत्रामध्ये तिथे पाठवला. वेट केलेला होता थोडासा आणि त्यावरती आपण पाहिलं नुसते दिशा चेंडूला दाखवली आणि 4 धावा देखील वसूल करताना तिथे मनोज पाहायला मिळाला, कारण की चेंडूला तेवढी गती होती. गतीचा फायदा देखील तिथे मनोजने उठवला. 4 धावा देखील वसूल केलेल्या आहेत. 4 धावीच्या बरोबरीत 4 धावीच्या बरोबरीत धावफलक देखील थोडासा पुढे सरकला आहे. धावफलक जाऊन पोहोचलेल्या मैदानावरती 23 धावा. विजयाचं समीकरण देखील आपण पाहणार आहोत पुढे. 14 चेंडू मध्ये आपण पाहतोय. आपण पाहतो नक्कीच तिसरं षटक देखील मैदानावरती पाहायला मिळते. तिथे चौकार देखील मनोज वसूल केलेला होता. आतापर्यंत जर पाहिलं क्षितिज दिवेकर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत होतो, परंतु यावेळेस चौकार पाहायला मिळाला मनोजच्या बॅटमधून. पुढील चेंडू इथे देखील डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवलाय पॉइंट रिजन मध्ये. शौकतला थोडस दूरवरती धावा लागेल. सिंगल घेतली. दुहेरीचा देखील तिथे प्रयत्न केलाय आणि 2 धावा देखील मैदानावरती कंप्लीट केलेला आहे. 2 धावीच्या बरोबरी धावफलक देखील थोडासा पुढे सरकलाय. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 25 रन्स विदाउट लॉस. 25 धावा मैदानावरती बनवलेली. या षटकातील एक महत्वाचा चेंडू पुढे मार्गस्थ होताना पुढे पाहायला मिळेल.
पुढील चेंडू इथे देखील जास्त शफल बॅटवरती परफेक्ट मिडल झालेला नव्हता. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला जाईल. यश तिथे धावला आहे. दुहेरी धावेचा प्रयत्न तिथे नक्कीच नाहीये. एक धाव मैदानावरती कंप्लीट केलेली आहे. एक धावेच्या बरोबरी धावफलक देखील पाहायला मिळेल. 26 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक मैदानावरती तळेगाव टीमने बनवलेले आहेत 26 धावा. विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं 12 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. 12 चेंडूमध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. प्रति षटकाला जर आपण पाहिलं 17च्या सरासरीने दोन्ही फलंदाजाला मैदानावरती बॅटिंग करावं लागेल. 17च्या सरासरीने आपण जर म्हणलं तर नक्कीच तिथे मिनिमम 3 षटकार किंवा 4 चौकार खेळावं लागतील. तशा पद्धतीचं इक्वेशन देखील मैदानावरती तयार झालेलं आहे. त्यासाठी अजून देखील मैदानावरती दोन्ही फलंदाज नॉट आउट फलंदाजी करतायत. कुठल्याही प्रकारची आतापर्यंत विकेट गमले. गोलंदाजी मार्कवरती यश शिंदे गोलंदाजी मार्कवरती असेल. यश शिंदे गोलंदाजी मार्कवरती असेल. 4थं षटक महत्वाचं षटक घेऊन आलाय. समोर जर पाहिलं मनोज पुढे आहे. इथे देखील आखूड टप्प्याचा परफेक्ट मिडल केला आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. समोर खेळलेला हा फटका होता. आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. त्यावरती समोर क्रॉस बॅटेड शॉट मैदानावरती पुढे पाहायला मनोजच्या बॅटमधून पॉवर हिटिंग पाहायला मिळाली आणि 6 धावा देखील वसूल केलेल्या आहेत. सर त्यो नका टाकू सर. बॉल चिरला साईडला. हे बॉल साईडला ठेवा बरं. परत नका टाकू. नक्कीच आपण पाहिलं आखूड टप्प्याचा चेंडू होता इथे आणि त्यावरती आपण पाहिलं 6 धावा देखील मनोज डमडरेने वसूल केल्या आणि धावफलक देखील मैदानावरती जाऊन पोहोचलेला आहे. पुढे 32 धावा मैदानावरती पुढे पाहायला मिळतील. इक्वेशन आपण नक्कीच पाहिलं तिथे 34 बनवायच्या होत्या. त्यामधील आपण पाहतो 6 धावेनं समीकरण देखील चेंज झालंय. 28 धावेंची गरज असणार आहे. 11 चेंडू 28 धावा मैदानावरती पुढे पाहायला मिळतील. इथे देखील आपण पाहतो दुहेरी धावेचा प्रयत्न आणि तो देखील आपण पाहतो दोन्ही फलंदाजाने सक्सेसफुल केलाय. 2 धावा देखील मैदानावरती पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या बरोबर इक्वेशन चेंज झालंय. 28 बनवायच्या होत्या. इथून पुढे जर आपण पाहिलं 26 धावेंची गरज असणार आहे उर्वरित काही चेंडूमध्ये. परंतु इथे देखील यशला आपण पाहिलं निर्धाव चेंडू टाकणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर इथे एक महत्त्वाची विकेट देखील घ्यावी लागेल. कारण आतापर्यंत जर पाहिलं दोन्ही फलंदाज नॉट आउट फलंदाजी करतात. कुठल्याही प्रकारची टीमने विकेट गमावली मोठं ॲडव्हान्टेज टीमकडे आहे आणि दोन्ही बॅटर मध्ये सेट झालेले आहेत. पुढील चेंडू जास्त शफल. इथे देखील शॉट बनवण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. परंतु यावेळेस देखील आपण पाहतो 1 धाव मैदानावरती कंप्लीट होताना पाहायला मिळाली. सिंगल देखील मैदानावरती प्राप्त झालेले आहे. सातत्याने दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून सिंगल डबलच्या पद्धतीने धावा बनवल्या जातात. थोडासा प्रेशर देखील मैदानावरती यशवरती टाकण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4थं षटक आहे महत्त्वाचं षटक आणि महत्त्वाचे चेंडू देखील इथून पुढे टाकले जातील. कशा पद्धतीचे चेंडू असतील. बॅटिंग देखील कशा पद्धतीची असणार आहे आपण पाहणार आहोत. अक्षय ऑन स्ट्राईकला असेल लेफ्ट हँड बॅटर. जो फलंदाज आतापर्यंत सुरेख पद्धतीची बॅटिंग मध्ये होते त्याने साकारलेली आहे. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. त्यावरती उत्तर नव्हतं आणि क्लीन बोल्ड तिथे फलंदाज झाला अक्षय. बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का टीम तळेगाव. कारण की जो फलंदाज आतापर्यंत सुरेख पद्धतीची बॅटिंग करत होता संघाला विजय मिळवून देण्याचं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होतं तो फलंदाज इथे मैदानावरती क्लीन बोल्ड झालाय. पहिला धक्का देखील टीमला बसलेला आहे. सुरेख पद्धतीचा चेंडू यशने टाकलेला आहे. कारण की थोडीशी रिस्क आहे. कदाचित मला वाटतं हा चेंडू तर यॉर्कर स्वरूपाचा नसता फुलटॉस असता आखूड टप्प्याचा असता कदाचित यावरती धावा पाहायला मिळाले असते. परंतु तिथे रिस्क आहे. रिस्क घेतल्याच्या नंतर खेळाडू मोठा होत असतो. न्यू बॅटर देखील मैदानावरती दाखल झालेला आहे. तिथे आपण पाहिलं नक्कीच अकबर शेख मैदानावरती दाखल झालेला आहे.
तिथे अक्षय बाद झाला, त्याची जागा अकबर शेखने घेतलेली आहे. अकबरला देखील एक मोठी बॅटिंग करायला मोठे फटके खेळावे लागतील, कारण की सामना जर आपण पाहिलं 50-50 सामना आहे. परंतु दोन्ही बाजूने अटॅकिंग क्रिकेट खेळणं महत्वाचं असणार आहे. यशने सुरेख पद्धतीचा चेंडू टाकला, मोठा फलंदाज बाद केला, थोडासा कॉन्फिडन्स यशचा देखील वाढलेला आहे, कारण की त्याच्या पाठीमागचे चेंडू सातत्याने धावा येत होत्या. पुढील चेंडू इथे देखील लो फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. इथे क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि नक्कीच तिथे निर्धाव चेंडू. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. तिथे जाऊया तिसऱ्या पंचांकडे. अभि सर आहेत तिथे, नो बॉल चेक करतील. चला बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच आपण पाहतो तिथे तिसरे पंच आपल्याला अभिनंदन सर आहेत, कळवतील या चेंडूवरती काय घडलंय आणि काय बिघडलंय. कारण की हा चेंडू आपण जर पाहिलं खूप महत्वाचा असणार आहे. कदाचित तिथे जर नो बॉल दिला तर नक्कीच तिथे बॅटिंग टीमला फायदा होईल आणि चेंडू जर सुरेख असला तर तिथे नक्कीच आपण पाहतोय पारगाव टीमला देखील फायदा होताना पाहायला मिळेल. हवा यायला चान्सेस नाही ना आतमध्ये बॉडीला. नाही ह्याला ना अशी थोडी छिद्र पाहिजे, छिद्र मोठं छिद्र होय पाठीमागं पुढे. हा वारा असं इकडून गेलं इकडे निघालं पाहिजे मागे. चला आपण पाहतो तिसरे पंच अभि सर आहेत तिथे, कळवतील. अजून डिसिजन आलेला नाहीये, तिथे चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी असेल. चेंडू आपण पाहिलं खूपच खाली तिथे चेंडू होता, तिथे स्टंप लाईनला चेंडू होता, तिथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानावरती यशने टाकलेला. पुढील चेंडू अकबर ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू इथे देखील लो फुलटा स्वरूपाचा चेंडू होता, विकेट किपर कडून चूक झाली. विकास सुरवसे आणि नक्कीच तिथे 4 धाव विकास सुरवसेने दिलेले आहेत. नशिबाचा चौकार मैदानावरती पाहायला मिळाला तळेगाव टीमसाठी. धावफलक देखील मैदानावरती पाहायला मिळेल. 39 धावा बनवलेल्या आहेत. 6 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत, कारण की हा चेंडू खूप महत्वाचा. यशने सुरेख पद्धतीचा टाकलेला होता आणि तिथे आपण पाहिलं विकास सुरवसेकडून चूक झाली. नुसती चूक झाली नाही तर त्याने 4 धावा दिलेल्या आहेत. या 4 धावा किती महत्वाच्या असेल नक्की शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी गरज असणार आहे 6 चेंडू आणि 21 धावा. 6 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. कदाचित तो 4 वाचला असता तर 6 चेंडू मध्ये 25 धावा असत्या. परंतु इथे देखील अजून देखील तळेगाव टीमकडे सामना आहे. 3 मोठे फटके तळेगाव टीमला जिंकून देऊ शकतात आणि त्यासाठी अजून देखील मैदानातील नॉट आउट फलंदाजी करताना तिथे मनोज डमडरे पाहायला मिळते. 13 चेंडू मध्ये 24 धावांची दमदार खेळी साकारली मैदानावरती मनोज डमडरे. सुरेख पद्धतीची बॅटिंग सावली, कॉन्फिडन्स भरपूर आहे. 21 धावा. 6 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती शौकत पुढे पाहायला मिळतोय. समोर राईट हँड बॅटर मनोज डमडरे ऑन स्ट्राईक. शौकत गोलंदाजी मार्कवरती असेल. 21 धावा डिपेंड करण्यासाठी मैदानावरती दाखल झालाय. पहिला चेंडू इथे देखील मोठा फटका बिग हिट केलाय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार वसूल केलाय मनोज डमडरेने. जो फलंदाज नॉट आउट फलंदाजी करतोय, सुरेख पद्धतीची बॅटिंग मैदानावरती साकारलेली आहे. विजयासाठी 21 धावांची गरज होती, 6 आलेले आहेत. इथून पुढे देखील 15 धावांची गरज असणार आहे. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. शौकतला एक चेंडू विचार करून टाकावं लागतील. इथून पुढे जर आपण पाहिलं 5 चेंडू 2 मोठे फटके नक्कीच इथे तळेगाव टीमला जिंकून देऊ शकतात. मित्रांनो मैदानामध्ये लढावं लागेल. जिंदगी का रास्ता आसा नहीं होता, बिना संघर्ष से कोई मान नहीं होता. जब तक न पडे हथोडे के घाव पत्थर भी भगवान नाही होता. जीवनामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येत असतो आणि त्या संघर्षामधून वाट शोधायची असते. परंतु त्यासाठी तुम्हाला संघर्ष करणं महत्वाचं असतं. लढावं लागतं. इथे देखील शौकतला लढावं लागेल. 5 चेंडू विचार करून टाकावं लागतील. 5 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती शौकत. समोर मनोज.
पुढील चेंडू सफल झाला. इथे देखील वाईट चेंडू असेल, दिशा भरकटलाय गोलंदाज. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता. प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेट हा खेळ प्रेशरचा खेळ आहे. जो खेळाडू प्रेशर हँडल करतो तो यशस्वी होत असतो. 5 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. सामना अजून देखील संपलेला हाय व्होल्टेज सामना आहे. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावरती कुठला संघ विजय ठरेल, कुठला संघ पराभूत ठरेल. सामना अजून देखील संपलेला आहे. 5 चेंडू 14 धावा, 14 रन्स. पुढील चेंडू सफल झाला. यावेळेस देखील वाईट चेंडू टाकलाय. खूपच दूरवरती चेंडू टाकलेला होता. सेकंड लाईनच्या देखील खूपच बाहेर चेंडू होता. इथे मुख्य पंच अक्षय सरांनी कळवलाय वाईट चेंडू असेल. आपण जर पाहिलं खूपच दूरवरती चेंडू होता. तिथपर्यंत फलंदाजी बॅट देखील पुरलेली नाही. वाईट चेंडू देखील मैदानावरती पाहायला मिळाला. 14 बनवायच्या होत्या, 13 बनवायच्या आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. शौकतला कॉन्फिडन्स घेऊन बॅटिंग करायला रिस्की चेंडू टाकावं लागतील. कारण की रिस्क घेतल्याच्या नंतर गोलंदाज मोठा होत असतो. तुम्ही जर दूरवरती चेंडू टाकत राहिले तर वाईट चेंडू पाहायला मिळतात. परंतु एक चेंडू महत्वाचा असणार आहे. समोर फलंदाज मनोज धमडरे. पुढील चेंडू यावेळेस देखील आपण पाहिलं नक्कीच रिस्क घेतली आणि त्याचा फायदा उठवलाय. फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. धावाची संधी उपलब्ध आहे तिथे आणि ती संधी देखील धावली. सातत्याने आपण पाहतोय कॉन्फिडन्स देखील लो होताना पाहायला मिळतोय शौकतचा. तिथे हातामधून चेंडू निसटलेला होता. फुलटा स्वरूपाचा चेंडू होता, मिस केला तिथे. फुलटा स्वरूपाचा चेंडू होता, कुठेही फटका खेळू शकत होता फलंदाज. विजयाचं समीकरण देखील मधावरती पाहायला मिळेल. 4 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 13 धावांवरती सामना आलाय. 13 धावा 4 चेंडू. पुढील चेंडू इथे देखील यावेळेस आपण पाहतोय नक्कीच बिगीर करण्याचा प्रयत्न. सिंगल घेतली, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं खराब पाहायला मिळालं. वाऱ्याच्या वेगाने धावला होता आणि तशाच पद्धतीने चेंडू देखील निसटला. तोपर्यंत पद्धती 2 धावा देखील कंप्लीट आहेत. विजयासाठी गरज असेल मैदानावरती 11 धावा. 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे मित्र. 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. एक महत्वाचा चेंडू, निर्णायक चेंडू असणार आहे. व्यवस्थितरित्या नक्कीच मैदानावरती शौकतला टाकावं लागेल. आणि इथे देखील मनोजला 2 मोठे फटके खेळावे लागतील. 3 चेंडू 11 धावा. पुढील चेंडू सफल झाला. इथे देखील खराब पद्धतीचा चेंडू होता, परंतु विकासचं कौतुक करावं तितकं कमी आहे मित्रांनो. त्या चेंडूवरती त्याने डाय टाकली. नो बॉल देखील असेल आणि नक्कीच आपल्या टीम साठी त्याने 4 धावा वाचवलेले आहेत. कारण की इथे जर विकासने डाय टाकली नसती तर 4 धावा पाहायला मिळालेले असते. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कौतुक करावं तितकं कमी आहे मित्रांनो. नक्कीच नो बॉल, खूपच उंच चेंडू होता, परंतु विकासचं मित्रांनो कौतुक करायला पाहिजे. टाळे एकदा मित्रांनो प्रेक्षकांना झाले पाहिजेत. कारण की जशा पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं का, तशा पद्धतीचं विकासचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पाठीमागच्या षटकामध्ये एक अशाच पद्धतीचा चेंडू त्याच्या हातामधून निसटला, निराश झाला होता तिथे. परंतु यावेळेस देखील आपण पाहतोय आपल्या टीमसाठी त्याने 4 धावा वाचवल्या. दुखापतग्रस्त देखील तिथे मैदानावरती पाहायला मिळाला. हाताला थोडीशी दुखापत पाहायला मिळाली, परंतु त्याला माहिती आहे सामना महत्वाचा आहे. इथे जर 4 धावा गेल्या असत्या तर सामना तळेगाव टीमच्या बाजूने झुकला असता. पुढचा असणार आहे फ्री हिट. 3 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे मित्रांनो. शौकतला देखील विचार करून चेंडू टाकावा लागेल. जशा पद्धतीने विकास चेंडू अडवतोय तशा पद्धतीची गोलंदाजी शौकतला करावी लागेल. पुढील चेंडू इथे देखील लो फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. फटक्यात वजन आहे मित्रांनो. चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. मनोजने षटकार ठोकलाय, सामना फिरवलाय. 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे मित्रांनो. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 4 धावा. काय फलंदाजी साकारतोय मनोज डमडरे. 1 हँडेड हा सामना फिरवलाय. एकतर्फी सामना फिरवताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. पुढील चेंडू सफल झालाय. बॅट फिरवली, बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. निर्णायक सामना. यावेळेस आपण पाहिलं गती परिवर्तन केलेलं होतं इथे मैदानावरती नक्की शौकतनं. त्याला माहिती होतं कदाचित बॅटवरती आला तर षटकार जाईल,
परंतु त्याने रिस्क घेतली त्याचा फायदा, परंतु शेवटचा चेंडू विचार करून टाकावा लागेल. एक चेंडू 4 धावा. समोर फलंदाज पाहायला मिळतो मनोज ढमढरे, ज्या फलंदाजाने 1 हँडेड सामना जिंकून आणण्याचा प्रयत्न केलाय. विजयासाठी गरज आहे 4 धावींची. पुढला चेंडू बॅट फिरवली, फटक्यात वजन आहे आणि धावा देखील मिळत आहेत. षटकार ठोकलाय, शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकून तळेगाव हा संघ विजयी ठरलाय. सुरेख पद्धतीचा सामना मैदानावरती पाहायला मिळाला. 21 धावा बनवायच्या होत्या आणि तिथे मनोज ढमढरेने सामना फिरवला, सामना जिंकून टाकला.